नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यामागचं एक मुख्य उद्देश आहे। भरपूर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हिडिओ पाहून आपल्या मोबाईलद्वारे जे आहे ते 11वी ॲडमिशनचे फॉर्म भरलेले आहेत, परंतु त्यांना फॉर्म जे आहेत ते व्हेरीफाय झालेले नाहीत किंवा काही अडचणी येत आहेत। त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो। मित्रांनो, इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही जी आहे ती सुरू आहे। तर त्यासाठी तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करताय त्यावेळेस तुम्हाला एक फॉर्म नंबर म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर जो मिळतो तो तुम्हाला घ्यायचा आहे व पुढे जे सेल्फ डिक्लेरेशन विचारतं त्या ठिकाणी तुम्हाला हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे। तर सगळ्यात वरती तुम्ही पाहू शकता हमीपत्र लिहिलेलं आहे व त्याखाली प्रवेश अर्ज क्रमांक तुम्हाला विचारत आहे। समजा तुम्ही पुणे विभागाकरिता फॉर्म भरत आहात तर PN पासून तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळालेला असेल जे तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला मिळालेला आहे। तो प्रवेश अर्ज क्रमांक या ठिकाणी PN पासून जो संपूर्ण नंबर आहे अर्जाचा तो लिहायचा आहे। समोर मी बरोबरची टिक केली आहे, ती तुम्हाला करायची नाही, मी फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी बरोबरची टिक केलेली आहे आणि क्रॉस केले त्या ठिकाणी पूर्ण ॲप्लिकेशन नंबर येणार आहे। त्यानंतर खाली विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहायचं आहे। मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहून पुढे डॅश 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 चुकीची खूण जी केलेली आहे तिथे विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं लिहायचं आहे। त्यानंतर तुमचं मूळ जात प्रवर्ग, तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीमध्ये येता ती कास्ट कॅटेगरी इथे तुम्हाला लिहायची आहे। फॉर एक्झाम्पल मी इथे लिहून दाखवले, तसं तुमची जी असेल ती तुम्हाला इथे लिहायची आहे। जर तुम्ही अन्य आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास, आता खूप सारे विद्यार्थी म्हणतील की अन्य आरक्षण म्हणजे नेमकं काय। समजा एखादा विद्यार्थी खेळाडू आहे व त्याला खेळाडूचे आरक्षण घ्यायचे असेल तर त्याच्याकडे अन्य आरक्षणामध्ये तो खेळाडू किंवा स्पोर्ट्समॅन लिहू शकतो। जर तुमचं काहीच नसेल तर तुम्ही इथे डॅश किंवा NA लिहू शकता। त्यानंतर स्वतः अल्पसंख्याक असल्यास किंवा धार्मिक किंवा भाषिक प्रकार तपशील, आता इथे पहा मित्रांनो काय लिहायचं आहे। सर स्वतः अल्पसंख्याकमध्ये जर बघा इथे बौद्ध, मुस्लिम हे जर असतील तर त्यांनी इथे धार्मिकमध्ये हा प्रकार येतो, तर इथे तुम्ही बौद्ध किंवा मुस्लिम टाकू शकता। व भाषिक प्रकार काय असतो, तर भाषिक प्रकार म्हणजेच तुम्ही कर्नाटक साईडची कन्नड असाल किंवा तमिळ असाल किंवा पंजाबी वगैरे दुसऱ्या मराठी भाषा सोडून जे बाहेरचे असतील तर भाषिक प्रकार त्यांनी इथे लिहायचा आहे। त्यानंतर खाली जे आहे विद्यार्थी इथे लिहिले अर्जदार विद्यार्थी, या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे। मी जिथे चुकीची खूण केली आहे ती फक्त तिथे नाव आहे, तिथं तुम्हाला तसं करायचं नाही, फक्त नाव लिहायचं आहे आणि पुढे शहर ब्रॅकेटमध्ये शहर पण लिहिलेलं आहे, तर पुढे तुम्ही कोणत्या शहरासाठी फॉर्म करताय ते देखील तुम्ही इथे लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली तुम्ही इथे पाहू शकता निळ्या रंगामध्ये बरोबर याचा अर्थ होय असा होत आहे आणि Xचा याचा अर्थ नाही असा होत आहे आणि NA म्हणजे आपल्यासाठी लागू नाही असा याचा अर्थ होत आहे। तरी ते आपण चार्ट बघूया। चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता दाखला प्रमाणपत्र, त्यानंतर समोर लिहिलेलं आहे अर्जासोबत सादर केलेले। जर तुम्ही अर्जासोबत सादर आत्ता जे करणार असाल आणि त्यासमोर जर तुम्ही बरोबर राईटची खूण करताय तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट तुम्ही आत्ता फॉर्म भरते वेळेस अपलोड करणार आहे असा त्याचा अर्थ होतो। आणि जर पहिल्या कॉलममध्ये तुम्ही चुकीची खूण करताय, जसे की पहा इयत्ता 10वी शाळा सोडल्याचा दाखला, या ठिकाणी मी चुकीची खूण केलेली आहे व प्रवेशावेळी सादर करणार या ठिकाणी मी बरोबरची खूण केलेली आहे। आता पहा 10वीचा शाळा सोडलेला दाखला आता तुमच्याकडे नसणार आहे, त्यामुळे पहिल्या कॉलममध्ये इथे चुकीची खूण केलेली आहे व प्रवेशाच्या वेळी सादर करणार त्यावेळेस, कारण की आपल्याकडे 10वीचा शाळा सोडलेला दाखला हा असणार आहे, आपण प्रवेशावेळी देऊ शकतो, तर त्यासाठी आपल्याला इथे बरोबरची खूण करून घ्यायची आहे। तसेच दुसरा कॉलम पहा इयत्ता 10वीचे गुणपत्रक, इथे देखील मी चुकीची खूण केलेली आहे, कारण की आत्ता गुणपत्रक आपल्याकडे अपलोड करण्यासाठी किंवा देण्यासाठी नाही आहे, त्यामुळे इथे चुकीची खूण केलेली आहे। त्यानंतर समोर जे आहे प्रवेशाच्या वेळी सादर करणार आहे, त्यामुळे इथे मी बरोबरची खूण केलेली आहे। आता मित्रांनो जातीचा दाखला, आता इथे जातीचा दाखला जो आहे ते स्वतःचा आहे की वडिलांचा आहे ते देखील तुम्हाला बघायचं आहे। तर पहिला जो तिसरा कॉलम आहे त्यामध्ये जातीचा दाखला
वरचा जो कॉलम आहे तो स्वतःचे लिहिलेला आहे. तर स्वतःचा जातीचा दाखला तुम्ही आत्ता अपलोड करणार असाल तर पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे. प्रवेशावेळेस तुम्हाला हे दाखला देण्याची गरज नाही, त्यामुळे तिथे क्रॉस करायचं आहे. त्यानंतर खाली बघा जातीचा दाखला प्रमाणपत्र हे कुणाचं आहे तर वडिलांचं आहे. तर आपण स्वतःचा देतो आहे तर वडिलांची द्यायची गरज नाही, त्यामुळे वडिलांच्या प्रमाणपत्राच्या समोर मी चुकीची खूण केलेली आहे. त्यानंतर जे OBCमध्ये विद्यार्थी येतात तर त्यांच्याकडे जर आत्ता नॉन क्रिमिलियर असेल तर त्यांनी इथे बरोबरची खूण करायची आहे, आणि जर त्यांच्याकडे आता नॉन क्रिमिलियर नसेल तर त्यांनी इथे चुकीची खूण करायची व प्रवेशाच्या वेळी सादर करणार आहे या ठिकाणी बरोबरची खूण करायची आहे. आणि जर तुमच्याकडे आत्ता NCL म्हणजेच नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्ही पहिल्या कॉलममध्ये राईट करू शकता व दुसऱ्या ठिकाणी चुकीची खूण करू शकता. वरती जसं सांगितलं होतं मी अन्य आरक्षणाबाबत प्रमाणपत्र, जर तुम्हाला अन्य आरक्षण म्हणजेच मी मगाशी सांगितलं होतं की जर एखादा विद्यार्थी खेळाडू आहे तर त्याला काही सर्टिफिकेट भेटलेलं असेल, जर ती त्याच्याकडे असेल तर त्यांनी इथे बरोबरची खूण करायची आहे, आणि काही नसेल तर इथे डॅश किंवा NA लिहू शकता. त्यानंतर स्वयंघोषणापत्र अल्पसंख्याक, जे काही अल्पसंख्याक मध्ये येतात, जसे मी वरती सांगितलं की बौद्ध आणि मुस्लिम, तर यांना एक अजून वेगळं स्वयंघोषणापत्र जे आहे ते द्यावं लागतं. ते कसं भरायचं आणि ते देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सेपरेट सांगणार आहे. तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे बरोबरची खूण करायची, आणि जर तुमच्यासाठी हे लागू नसेल तर तुम्ही इथे NA हे लिहू शकता. त्यानंतर खाली यायचे, आपल्याला ज्या दिवशी आपण हा फॉर्म सबमिट करतो आहे त्या दिवशीची इथे दिनांक लिहायची आहे. संपूर्ण दिनांक लिहिल्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि सही करायची आहे. तर विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर सही करायची आहे. खाली जे मी बरोबरचे टिक केल्यात त्या तुम्हाला करायच्या नाहीत, ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी केलेले आहेत. तसेच आपल्याला पालकांचे संपूर्ण नाव व सही करून घ्यायची आहे. बरोबरची टिक केली या ठिकाणी तुम्हाला फक्त सही करायची आहे, तुम्हाला इथे टिक करायची नाही आहे. तर अशा रीतीने तुम्हाला हे स्वयंघोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म 11वी ॲडमिशनसाठी जिथे सेल्फ डिक्लेरेशन विचारत आहे तिथे हा डाउनलोड करा आणि याला अशा प्रकारे पेनाने भरून घ्या व अपलोड करा. फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो व्हेरीफाय झालेला आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. फॉर्म व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. फॉर्म व्हेरीफाय जर नसेल तर तुम्हाला पार्ट 2 हा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे काळजी घ्यायची आहे. तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म संपूर्णपणे भरून झाल्यानंतर लॉक करून घ्यायचा आहे. लॉक करून घेतल्यानंतर फॉर्म व्हेरीफाईड आहे की नाही ते चेक करायचं आहे. जर व्हेरीफाईड नसेल तर जे काही गायडन्स सेंटर तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्या गायडन्स सेंटरवरती जायचं आहे, फॉर्म व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे. तेव्हाच तुम्हाला पार्ट 2 म्हणजेच कॉलेज सिलेक्शनसाठीचे फॉर्म जे आहेत ते भरता येणार आहेत. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.